पुणे शहर रुग्णसेवा समितीच्या वतीने गेली 33 वर्ष पुणे शहरामध्ये प्रोफेसर नाईटिंगेल पुरस्कार हा दिला जातो। प्रोफेसर नाईटिंगेल यांचा जन्मदिवस खरं म्हणजे 12 मे असतो आणि हा दिवस चुकवला जात नाही। आज पुणे शहरातल्या वेगवेगळ्या दवाखान्यातनं शासकीय रुग्णालयामध्ये जे अनेक नर्सेस आहेत त्यापैकी एकाचा प्रोफेसर नाईटिंगेल देऊन पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि इतर 11 नर्सेस आहेत त्यांचाही सन्मान करण्यात आला। मला खूप आनंद वाटतो कारण मला वाटतं ही एक चांगली परंपरा पुणे शहर रुग्णसेवा समितीने अखंड प्रति 21 वर्ष सांभाळली आहे। राजपुरम मी पुणे महानगरपालिकेच्या अंकुटे हॉस्पिटल रुग्णालयात कार्यरत असून गेले 20 वर्ष मी इथे रुग्णसेवा करत आहे आणि आपल्या ज्या ह्या संस्थे आहे मला माझ्या कार्याचा जो आहे जे काही कार्य केलं आहे त्याची दखल घेऊन त्यांनी जो मला काही पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून जे काही आपल्या ज्या नर्सेस आहेत ज्या रात्रंदिवस इतर विभागामध्ये ज्या रुग्णसेवा देत आहे तो त्यांचासुद्धा आहे असं मी समजून मी त्यांच्या सगळ्यांतर्फे मी या संस्थेचे मनपूर्वक आभारी आहे। आम्ही दरवर्षी हा 12 तारखेला मेच्या 12 तारखेला नाईटिंगेल पुरस्कार देतो। युद्धजनक भागामध्ये ज्या महिलेने अत्यंत जीवाची पर्वा न करता आपल्या सैनिक बांधवांना त्या ठिकाणी जाऊन त्यावेळेस लाईटीची व्यवस्था नव्हती कंदील घेऊन त्या ठिकाणी त्या रुग्णांची सेवा केली। अशा सेवा करणाऱ्या म्हणजे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असेल किंवा हॉस्पिटल्समध्ये काम पुणे शहराच्या त्या प्रत्येक भागामध्ये आम्ही जाऊन निरीक्षण करून त्या भागातल्या महिलांना या ठिकाणी पुरस्कार देण्याचं आम्ही दरवर्षी काम करतो। किंबहुना या ठिकाणी त्यांना पुरस्कार दिल्यानंतर त्या येणाऱ्या पिढीला देखील काम करण्याचं हेतू निर्माण व्हायला पाहिजे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे चांगल्या मनाने स्वभावाने हे काम या ठिकाणी केलं जातं। त्यामुळं कुठलीही या ठिकाणी म्हणजे कुठल्याही महिलेला पुरस्कार दिला जातो ही महिला अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी काम करते का लोकांची सेवा कुठल्या पद्धतीने करते असे आम्ही निरीक्षण करून या ठिकाणी आम्ही पुरस्कार द्यायचं काम करतो। ह्या रुग्णसेवा समिती स्थापन करण्यामागचा उद्देश रुग्णसेवा समिती स्थापन करण्यामागचा उद्देश हाच होता की रुग्णांची सेवा करणे आणि रुग्णांची जी आम्ही देखील सेवा करतो त्याचप्रमाणे परिचारिका ह्या रुग्णांची सेवा करत असतात त्यांच्या माध्यमातून रुग्णांची काळजी घेतली जात असते। अशा परिचारिकांचा सत्कार होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं। फ्लॉरेन्स नाईटिंगेल ह्या 12 मे यांचा जन्मदिवस आणि तो जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो। त्या निमित्ताने त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यास आम्हाला अति गर्व होतो की ज्या परिचारिकेने युद्धजन्य परिस्थितीत लोकांची सेवा केली होती आणि त्यांच्यामुळंच बाकी परिचारिकांना उत्तेजित करून त्यांना काम करण्याची जे काम करतात त्या कामासाठी हा पुरस्कार दिला जातो। मदत जी आहे म्हणून मला माझ्या दोन आहे माझी मम्मी आणि माझी सासूबाई या दोघांसाठी काय बोलायचं आहे। मांग मिले मन्नत कि फिर यही जहाँ मिले मांग मिले मन्नत कि फिर यही जहाँ मिले फिर यही बोल फिर यही माँ मिले। हॅपी मदर्स डे सगळ्यात माऊलींसाठी। मी राधिका विकास भालेराव रुग्णसेवा समिती कोकणी यांना मनपूर्वक आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली बोलण्यासाठी। थँक्यू सो मच। आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि या दिवसाबद्दल मला खूप अभिमान वाटतो। डॉक्टर जे आहेत समजा आपला मेंदू असेल पूर्ण आरोग्य व्यवस्थाचा तर हृदय जे आहे हे नक्कीच सिस्टर्स आहेत कारण का डॉक्टर जे आहेत ते पेशंटला ट्रीट करतात परंतु पेशंटच्या मनात आणि पेशंटच्या खरंच प्रॉब्लेम काय आहे का कसं आहे त्यांच्या मनात आणि तणात व्यवस्थितपैकी करणारे जे काम असेल तणावर्ग म्हणजे ते आहेत म्हणजे सिस्टर्स आहेत आणि आज सिस्टर्स डेचा आपण हा फ्लोरेन्स नाईटिंगेलचा पुरस्कार आपण इकडे दिलेला आहे। खूप खूप छान वाटलं याच्याबद्दल। माझ्या सिस्टरांना पुरस्कार देणं योग्य आहे छान आहे त्यांचं आपण प्रोत्साहन वाढवलं की ते अजून छान काम करतील आपल्या रुग्णाला अधिक सेवा देऊ शकतात आणि सगळ्याच सिस्टर्स लोकांना नर्सेस लोकांना जागतिक नर्सेस डेबद्दल खूप खूप अभिनंदन। थँक्यू। त्या सगळ्यांना माझं सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही अशा प्रकारे महानगरपालिकेच्या नर्सेसच्या कामाचं कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर देत आहे अशा छोट्याशा कार्यक्रमामार्फत। कारण का सर्वसाधारणपणे काय असतं की सरकारी यंत्रणेकडून सर्वसाधारण नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असतात खूप जास्त अपेक्षा असतात आणि सरकारी यंत्रणा ही त्या पूर्ण अपेक्षा सगळ्या पूर्ण करू शकत नाही। मग या दोघांच्या मधला जो सांधा म्हणून मी म्हणते की नर्सेस आहेत की ज्या उपलब्ध ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या आणि नागरिकांच्या अपेक्षा यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं जे काम आहे ते नर्सेस करतात। डॉक्टरशी बोलायला पूर्ण घाबरतात डॉक्टरला सगळंच काही विचारत नाही
की बाबा हे नक्की औषधाचे परिणाम काय आहेत, किंवा डॉक्टर सांगत असताना त्यांचं लक्ष नसेल की कधी खायच्या गोळ्या, कशा खायच्या किंवा हे काय, पण ते नर्स मात्र आपल्यापणाने ते नर्सेस ते विचारतात घरच्या व्यक्तीसारखं की हे सिस्टर हे कसं खायचं, मी विसरलो किंवा मी विसरले, तर नर्सेस ते पेशंटली अगदी मनापासून शांतपणे डॉक्टरची जी उरलेले काम आहे ते आपलेपणाचं जे काम आहे ते नर्सेस करत असतात. तर रुग्णांसाठी नर्सेस जास्त जवळचे असतात. डॉक्टरशी बोलायच्या आधी नर्सशी बोलणं त्यांना जास्त सोयीचं वाटतं आणि आपलेपणाचं वाटतं. आणि मला खरंच कौतुक वाटतं की आमच्या नर्सेस खरोखरच खूप धीराने हे काम करतात. आज मला जो फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार आपल्याकडून दिला जात आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार मानते. आणि नर्सिंग हे प्रोफेशन खूप नोबल प्रोफेशन म्हणून आपण ओळखतो, त्यामुळे मला या प्रोफेशनमध्ये आलेलं आहे आणि पूर्ण समाधानी आहे. आमच्या ज्या रुग्णांकडून रुग्णांची आम्ही सेवा करतो त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद आणि सर्वच काही एकूण समाजात मिळणारी आम्हाला आदराची जी ट्रीटमेंट असते त्याच्यामुळं आम्ही भारावून जातो. जेव्हा कधी रुग्ण खूप आजारी असतात तेव्हा आम्ही आमचे नातेवाईक किंवा घरचे आहेत असं समजून आम्ही सेवा करतो.